नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र फंडा या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। चॅनल एक, माहिती अनेक, महाराष्ट्र फंडा, कर लो दिमाग थंडा। चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया। सेतू अभ्यासक्रम इयत्ता 8वी, विषय मराठी, चाचणी क्रमांक 2। बघा, पहिला प्रश्न तुम्हाला उतारा पूर्ण वाचून घ्यायचा आहे, त्यानंतर त्यातील एक म्हण व एक वाक्यप्रचार शोधून लिहायचा आहे। उतार्यातील एक म्हण आहे, काखेत कळसा नि गावाला वळसा। त्यानंतर बघा, उतार्यातील एक वाक्यप्रचार, घामाच्या धारा निघणे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 बघा, पुढील क्रियाविशेषणे वापरून वाक्य तयार कर। एक आहे हळूहळू, रेल्वे हळूहळू चालली होती। त्यानंतर दुसरा आहे नेहमी, मी तुला नेहमी सांगतो की वाचन करत जा। अशा प्रकारे तुम्ही उत्तर लिहून घेऊ शकतात। त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, खालील वाक्यात कंसातील योग्य केवळ प्रयोगी शब्द लिही। पहिला आहे, बापरे केवढा मोठा देव मासा। दुसरा आहे, अबब किती सुंदर इंद्रधनुष्य। त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, पुढील शब्दाचे 2 वेगळे अर्थ लिही। मान, त्याचे आपण अर्थ लिहू शकतो शरीराचा भाग आणि आदर। प्रश्न क्रमांक 5, परमवीर चक्राविषयी माहिती पुढील मुद्द्यांच्या सहाय्याने लिही। पहिला प्रश्न आहे त्यातला, परमवीर चक्र या धातूपासून बनलेले असते। त्याचे उत्तर आहे कांस्य। कांस्य या धातूपासून परमवीर चक्र बनलेले असते। त्यानंतर आहे, परमवीर चक्राचे डिझाईन यांनी तयार केले। उत्तर आहे सावित्रीबाई खानोलकर। प्रश्न क्रमांक 6, तुला एखादे जुने कापड दिले तर त्यापासून कोणत्या 2 वस्तू बनवशील? उत्तर आहे पायपुसणी, दोरी, या 2 वस्तू आपण बनवू शकतो। त्यानंतर शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7, वाचन प्रेरणा दिन या दिवशी साजरा करतात। उत्तर आहे 15 ऑक्टोबर। 15 ऑक्टोबर रोजी डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिन असतो। त्यांच्या जन्मदिनानिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात येतो। सेतू अभ्यासक्रम इयत्ता 8वी, विषय हिंदी, चाचणी क्रमांक 2। कसोटी क्रमांक 2, निम्नलिखित गद्यखंड पढ़कर सूचनाओं के अनुसार कृतियाँ पूर्ण करो। आपको ये गद्यखंड पढ़कर लेना है। पहला सवाल देखिए, संचाल पूर्ण करो। गद्यांश में आए हुए पात्र, देखो गद्यांश में आए हुए पात्र देखिए, चंदा मामा, अनिल, रात रानी और नींद परी, ये पात्र इस गद्यांश में आए हुए हैं। उसके बाद दूसरा सवाल देखिए, किसने कहा तुम बच्चों पर अन्याय कर रही हो? चंदा मामा ने रात रानी से कहा। तीसरा सवाल, विलोम शब्द लिखो। न्याय, अन्याय, अच्छी, बुरी। अगला सवाल देखिए, पद्य विभाग है ये, निम्नलिखित पद्यांश पढ़कर संचाल पूर्ण करो। ये पद्य आपको पढ़ लेना है। देखिए, कविता में आए लोग, कविता में कौन कौन लोग आए देखिए, बेटा, बेटी, नानी, तरुण, ये सब इसमें आए हुए हैं। उसके बाद दूसरा प्रश्न सवाल देखिए, बेटा बेटी एक समान इस विषय पर अपने विचार लिखिए। देखिए, ऐसा लिख सकते हैं आप, बेटा बेटी में हमें कोई फ़र्क नहीं करना चाहिए। बेटी को अच्छे से पढ़ आएंगे तो भी हमारा देश और देश का नाम रोशन कर सकती है। इस प्रकार आप लिख सकते हो। उसके बाद देखिए, व्याकरण विभाग, निम्नलिखित चित्र देखकर उनके विशेषण लिखो। 4 लड़के, ये संख्यावाचक विशेषण है। उसके बाद लाल सेब, एक गुणवाचक विशेषण है। उसके बाद देखिए, निम्नलिखित चित्र देखकर उनके सूचना के अनुसार कृति करो। सकर्मक क्रिया और अकर्मक क्रिया ऐसे दिए उन्होंने, हम लिख सकते हैं
बच्चे दोरी खेल रहे हैं। बच्चा सीढ़ी पर चल रहा है। अकर्मक क्रिया में लिख सकते हो आप, बच्ची रो रही है, लड़की नाच रही है। उसके बाद देखिए, गाड़ी धीरे धीरे चल रही है, अव्यय ढूंढकर लिखो। धीरे धीरे, यह क्रिया विशेषण अव्यय है। उसके बाद देखिए, उपयोजित लेखन में निम्नलिखित वाक्यों का मातृभाषा में अनुवाद करो। 3 वाक्य दिए हुए हैं, उसको आपके मातृभाषा में आपको अनुवाद करना है। आप इस तरह कर सकते हो। प्रत्येक जण समस्याचे निराकरण करण्यासाठी गंभीरतापूर्वक विचार करू लागला। शब्दसंग्रहाचे एक पान एकाग्र होऊन वाचले पाहिजे। खेळ हा गावाचा आत्मा आहे। खेळ हा ग्रामीण जीवनाचा आत्मा आहे। अशा प्रकारे आपण लिहून घेऊ शकतो। त्यानंतर याशिवाय आपण दुसरं तयार करू शकतो। निम्नलिखित मुद्दों के आधार पर किसी साबुन कंपनी की ओर से नहाने के साबुन का विज्ञापन बनाइए। नाम, विशेषताएं, छूट, कीमत, संपर्क। इस मुद्दों के आधार आप एक विज्ञापन तैयार कर सकते हैं। एग्जाम्पल के तौर पे देखिए, संतूर साबुन की सुगंध अच्छी है। इसमें चंदन का इस्तेमाल किया जाता है। वह हमारे शरीर को मुलायम बनाता है और चेहरे पर निखार लाता है। छूट, 3 साबुन खरीदने पर 1 मुफ्त, कीमत 25 रुपये। संपर्क, किराना के किसी भी दुकान में और मॉल में आसानी से मिल जाता है। सेतू अभ्यासक्रम इयत्ता 8वी, विषय इंग्रजी, चाचणी क्रमांक 2। क्वेश्चन नंबर 1, राइट एन ॲप्लिकेशन टू द प्रिन्सिपल ऑफ युअर स्कूल रिक्वेस्टिंग हिम टू ग्रांट लीव ड्यू टू सिकनेस। तुम्हाला एक ॲप्लिकेशन लिहायचं आहे प्रिन्सिपलच्या नावाने। अशा प्रकारे तुम्ही एक ॲप्लिकेशन लिहून घेऊ शकतात। मी तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे। या टाईप तुम्ही ॲप्लिकेशन लिहू शकतात। त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 2, रिअरेंज द सेंटेन्स ऑफ फ्रेम अ स्टोरी। खाली 10 वाक्य दिलेली आहेत, त्यांना रिअरेंज करायचं आहे आणि एक स्टोरी तयार करायची आहे तुम्हाला। बघा, मी रिअरेंज करून दिलेली आहे तुम्हाला, त्या पद्धतीने तुम्ही करून घेऊ शकता। अशा प्रकारे आपल्याला एक स्टोरी तयार होणार आहे, ती व्यवस्थित तुम्ही लिहून घ्यायची आहे। त्यानंतर क्वेश्चन नंबर 3, रीड द पॅसेज गिवन बिलो अँड आन्सर द क्वेश्चन दॅट फॉलो। हा पॅसेज तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे, रीड करायचा आहे, समजून घ्यायचा आहे। त्याच्यावर 5 प्रश्न दिलेले आहेत तुम्हाला, ती तुम्हाला सोडवायची आहेत। या 5 प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला देणार आहे। बघा, अशा प्रकारे ही उत्तरं देण्यात आलेली आहे। व्हॉट डिड द कार्पेंटर टेल हिज एम्प्लॉयर? The carpenter told his employer of his plans to retire from his house building business and live a luxury life with his family. त्यानंतर 2 नंबरचा आन्सर बघू शकता तुम्ही। The employer asked him if could build just one more house as a favor. 3 नंबरचं उत्तर बघून घेऊ शकता। The employer handed over the key of a. त्यानंतर 4थ्या नंबरचं बघा, ॲज द कार्पेंटर हॅज रिसोल्ड टू शावडी वर्कमॅनशिप अँड हॅड यूज इन्फिरियर मटेरियल इन बिल्डिंग द न्यू हाऊस. नंतर लास्टचं उत्तर बघा, वर्कमॅनशिप. अशा प्रकारे तुम्ही इंग्लिशचेही प्रश्नोत्तर लिहून घेऊ शकतात. सेतू अभ्यासक्रम इयत्ता 8वी, विषय इतिहास व भूगोल, चाचणी क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 1, खालील प्रश्न वाचा, उत्तराचा योग्य पर्यास गोल करा. पहिला प्रश्न आहे, पुढीलपैकी नाशिक जवळचा किल्ला कोणता? उत्तर आहे राम सेज. त्याला तुम्ही गोल करून घेऊ शकतात. त्यानंतर दुसरा प्रश्न बघा, ताराबाई व शाहू महाराज यांचे युद्ध कोठे झाले? उत्तर आहे पुणे. त्यानंतर अहिल्याबाई कोणाच्या पत्नी होत्या?
उत्तर आहे खंडेराव. प्रश्न क्रमांक 4, नागपूरचे कोण होते? उत्तर आहे भोसले. 5, निजामाचा पराभव कोठे झाला? उत्तर आहे पालखेड. प्रश्न क्रमांक 2, पाठात शोधून लिहा. शिवाजी महाराजांची कोणती प्रेरणा भावी पिढ्यांना आदर्श राहील? उत्तर बघू शकतात तुम्ही. शिवाजी महाराजांची स्वराज्य कार्याची आणि त्याचे सुराज्यात रूपांतर करण्याची प्रेरणा भावी पिढ्यांना आदर्श राहील. संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचे का ठरविले? बघा उत्तर. पोर्तुगीजांनी संभाजी महाराजांच्या विरुद्ध औरंगजेब बादशाहाशी हातमिळवणी केली होती. त्यामुळे संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचे ठरविले. नंतर बघा, पानिपतच्या लढाईचे परिणाम लिहा. पानिपतच्या लढाईत सुमारे 1.5 लाख लोक मारले गेले होते. पानिपतच्या लढाईत मराठ्यांचे मोठे नुकसान झाले. अब्दालीच्या सैन्याची हानी झाली. पानिपतच्या विजयानंतर आर्थिक लाभ फारसा न झाल्याने त्याने भारतावर पुन्हा आक्रमण करण्याची हिंमत केली नाही. मराठी कमकुवत झाले. अशा प्रकारे तुम्ही उत्तर लिहून घेऊ शकतात. त्यानंतर खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. होळकर घराण्याचे संपादक कोण होते? उत्तर आहे मल्हारराव होळकर. बाजीरावांचा मृत्यू कुठे झाला? नर्मदा नदीकाठी रावेरखेडी येथे बाजीरावांचा मृत्यू झाला. शिवाजी महाराजांनंतर छत्रपती कोण झाले? शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराज झाले. माळवा हे शहर कुठे आहे? माळवा हे शहर मध्य प्रदेशमध्ये आहे. अशा प्रकारे आपण इतिहास याची उत्तरे लिहून घेतलेली आहे. आता आपण भूगोल या विषयाचे उत्तरे बघणार आहोत. खालील नकाशाचे निरीक्षण करा व मी कोणत्या कटिबंधात आहे ते लिहा. कोणतेही 2. माझ्या परिसरातच 0°C तापमान रेषा आहे. उत्तर आहे उत्तर अमेरिका. माझ्या परिसरातील सरासरी वार्षिक तापमान 25°C आहे. उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. माझ्या परिसरातील सरासरी वार्षिक तापमान 10°C आहे. उत्तर आहे ग्रीनलँड आणि उत्तर युरोप. पुढील प्रश्नाची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रजननाचे उगमस्थान कोणते? प्रजननाचे उगमस्थान विषुववृत्तावर आहे. सागरी प्रवाह म्हणजे काय? सागरी प्रवाह म्हणजे निश्चित दिशेने होणारी सागर जलाची हालचाल होय. त्यानंतर पुढील तक्ता पूर्ण करा. वाऱ्यांचे प्रकार. हा तक्ता तुम्हाला पूर्ण करून घ्यायचा आहे. बघा, ग्रहीय वारे, त्यामध्ये पूर्वीय वारे, पश्चिमी वारे, ध्रुवीय वारे येतील. त्यानंतर बघा, स्थानिक वाऱ्यामध्ये बघा ईशान्य वारे, हंगामी वारे. त्यानंतर खारे वारे, यामध्ये बघू शकता तुम्ही आवर्त वारे, प्रत्यावर्त वारे, पर्वतीय वारे, मतलई वारे, दरीय वारे यांचा समावेश होतो. सेतू अभ्यासक्रम इयत्ता 8वी विषय विज्ञान, चाचणी क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 1, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. सोबतच्या चित्राचे निरीक्षण करा व असे होऊ नये म्हणून तुम्ही काय कराल? याचे उत्तर बघा. दमट आणि पावसाळी हवेत बुटावर बुरशी व जीवाणू सहज वाढू शकते. असे सूक्ष्मजीव चामड्याचे नुकसान करतात. या वस्तू खराब होऊ नये आणि टिकाव्यात यासाठी त्यांना पॉलिश करून मगच ठेवून द्यावेत. त्यामुळे बुटांची झीज होणार नाही व ते खराब होणार नाहीत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 बघा. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हा ऋतूबदल कोणता बदल आहे? हा आवृत्ती बदल आहे. पुढील ओघ तक्ता पूर्ण करा. पेशी, इथे उत्तर येईल ऊती, इंद्रिय, इंद्रिय संस्था आणि शरीर असा क्रम असतो. प्रश्न क्रमांक 2, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 3. फरक स्पष्ट करा. वहन आणि अभिसरण. बघा, याचे उत्तर तुम्हाला दाखवण्यात आलेले आहे. तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकतात. त्यानंतर एकसारखे वेगाने चाललेल्या मोटारीला थांबवण्यासाठी 800 न्यूटन बल लागले तरीही मोटर 12 मीटर अंतर चालून थांबली. या ठिकाणी कार्य किती झाले? याचे उत्तर तुम्ही बघून घेऊ शकतात. तुम्हाला सोडून दाखवण्यात आलेले आहे. अशा प्रकारे तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता.
तिसरा बघा, असे का घडते? स्वेटर घालताना चरचर असा आवाज होतो. बघा उत्तर याचे, जेव्हा आपण पॉलिस्टर किंवा लोकरीचे कपडे घालतो तेव्हा कोरड्या त्वचेच्या घर्षणामुळे कपड्यात प्रभार निर्माण होतो, ज्याला आपण स्थितीत विद्युत ऊर्जा म्हणतो. जेव्हा आपण कपडे किंवा स्वेटर घालतो किंवा काढतो तेव्हा हा प्रभार आसपासच्या भागात प्रकाश आणि ध्वनीच्या स्वरूपात डिस्चार्ज होतो, परिणामी चरचर असा आवाज येतो. त्यानंतर बघा 4 नंबर, वनस्पती पेशीचे सुबक आकृती काढून कंसात दिलेली पेशी अंगके दर्शवा. केंद्रक, रिक्तिका, हरित लवके आणि तंतुकणिका. बघा तुम्हाला आकृती काढून दाखवण्यात आलेली आहे. अशा प्रकारे तुम्ही आकृती काढून घेऊ शकतात. त्यानंतर पुढील प्रश्नाची उत्तरे लिहा. आकृतीतील दर्शवलेल्या भागांची नावे ओळखून त्यांची कार्य लिहा. बघा तुम्हाला उत्तर दाखवण्यात आलेले आहे. अशा प्रकारे तुम्ही त्यांची कार्य लिहून घेऊ शकतात. त्यानंतर वीज कडाडत असताना काय दक्षता घ्याल? बघा तुम्ही डोंगराळ भागात डोंगर किंवा शिखर यासारख्या उन्नत भागात असलो तर त्वरित खाली उतरू. मोकळ्या जागेवरून सुरक्षित ठिकाणी जसे की एखाद्या घरात जाऊ. झाडाखाली कधीही आश्रय घेणार नाही. आश्रयासाठी कधीही उंच किंवा खडकाळ जागेचा वापर करणार नाही. पाण्याचे स्रोत जसे की नदी, तलाव, धरण या ठिकाणी असल्या तात्काळ सुरक्षित ठिकाणी जाऊ. अशा प्रकारे तुम्ही उत्तर लिहून घेऊ शकतात. सेतू अभ्यासक्रम इयत्ता 8वी विषय गणित चाचणी क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 1, रिकाम्या जागा भरा. अर्धवर्तुळातील कंसाचे माप रिकाम्या जागा अंश असते. उत्तर आहे 180 अंश. 2, रास बरोबर मुद्दल अधिक व्याज. तिसरा बघा, 2x+3y ही द्विपदी राशी आहे. चौथा बघा, a चा घातांक m गुणिला a चा घातांक n बरोबर a चा घातांक m अधिक n. 5वा प्रश्न बघा, दररोज 10 पाने वाचली तर एक पुस्तक 15 दिवसात वाचून संपते. जर त्याच पुस्तकाची दररोज 15 पाने वाचली तर ते पुस्तक 10 दिवसात वाचून संपते. हे व्यस्त प्रमाणाचे उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 2, खालील प्रश्न सोडवा. एका शेताची खुरपणी करण्यास 5 मजुरांना 12 दिवस लागतात तर तेच काम पूर्ण करण्यासाठी 6 मजुरांना किती दिवस लागतील? याचे उत्तर आपण बघून घेऊ शकतात. बघा x या चलाचा वापर करून सोडवूया आपण. 6 मजुरांना x तास लागतात असे मानू. म्हणून सूत्र देण्यात आलेले आहे m1 d1 बरोबर m2 d2. म्हणून 6 गुणिला x बरोबर 5 गुणिला 12. 6x बरोबर 60, 12 म्हणजे 60 यांची आपण गुणाकार करून घेतलेला आहे. त्यानंतर x बरोबर 60 भागिले 6. आपण डावीकडून उजवीकडे 6 आणलेले आहेत. त्यांच्या चिन्ह व्यस्त होणार, गुणाकार असेल तर भागाकार होणार. त्यानंतर x बरोबर 10. म्हणून 6 मजुरांना 10 दिवस लागतील. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 2, 1700 रुपयांचे दशादशे 10% दराने 2 वर्षाचे सरळ व्याज किती रुपये होईल? बघा सरळ व्याजाचे सूत्र बघा, मुद्दल गुणिला दर गुणिला मुदत भागिला 100 बरोबर p गुणिला r गुणिला n भागिला 100. आता इथं आपली मुद्दल किती आहे? 1700 रुपये. दर आहे 10 आणि मुदत आहे 2 वर्ष. म्हणून आपण सूत्रात किमती टाकूया. सरळ व्याज बरोबर 1700 गुणिला 10 गुणिला 2 भागिला 100. 100चे 2 शून्य कटले, 1700चे 2 शून्य कटले. त्यानंतर 17 गुणिला 10 गुणिला 2 बरोबर 17 10 170. 170 गुणिला 2 बरोबर 340. म्हणून सरळ व्याज होणार आहे 340 रुपये. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 बघा, -10/11 भागिला -11/10 हे आपल्याला सोडून घ्यायचं आहे. बघा आता आपण गुणाकार व्यस्त करून घेणार आहोत. -10/11 गुणिला -10/11 यांचा सरळ गुणाकार करून घेणार आहोत. पण आता चिन्ह व्यस्त केलं आपण. 10 10 100 आणि 11 गुणिला 11 121. अशा प्रकारे 100/121 असं उत्तर येणार आहे तुमचं. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 4, बेरीज कर. 13x घन वजा 12y वर्ग आणि 6x वर्ग वजा 8y वर्ग. आपण बेरीज करून घेऊ शकतात. बघा 13x घन वजा 12y वर्ग अधिक 6x वर्ग वजा 8y वर्ग. नंतर बघा बरोबर 13x घन वजा 12y वर्ग अधिक 6x वर्ग वजा 8y वर्ग.
त्यात बघा तुम्ही आता आपण 13x घन वजा 20y वर्ग, 20y कसे आले तर वजा 12y वर्ग वजा 8y वर्ग यांची आपण बेरीज केली, चिन्ह ऋणच राहणार आहे, प्लस 6x वर्ग. त्यानंतर यांची बघा 13x घन अधिक 6x वर्ग वजा 20y वर्ग सारखे चल आपण जवळजवळ आणलेले आहेत. अशा प्रकारे आपण ही सोडून घेऊ शकता. त्यानंतर शेवटचा प्रश्न बघा, वजा 12चा घात 7 भागेला वजा 12चा घात 7. बघा आता पाया जर समान असेल तर घातांकाची वजाबाकी होते, असा नियम आहे घातांकाचा. म्हणून वजा 12चा घातांक 7 वजा 7 म्हणून 7 गेले 0 राहिले, म्हणून वजा 12चा घात 0 याची किंमत येते 1. हा घातांकाचा नियम आहे. सेतू अभ्यासक्रम इयत्ता 8वी विषय विज्ञान सेमी इंग्रजी चाचणी क्रमांक 2. क्वेश्चन नंबर 1. राईट द आन्सर ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. ऑब्झर्व द गिवन पिक्चर केअरफुली. हाऊ वुड यू अवॉइड धिस. बघा याचं उत्तर तुम्हाला दाखवण्यात आलेलं आहे. सेम याच पद्धतीने तुम्हाला हे उत्तर लिहून घ्यायचे आहे. क्वेश्चन नंबर 2. व्हॉट टाईप ऑफ चेंज इज द चेंज ऑफ सीझन फ्रॉम समर टू रेन टू विंटर. याचे आन्सरसुद्धा तुम्हाला दाखवण्यात आलेले आहे. त्यानंतर बघा कंप्लीट द फॉलोइंग चार्ट. सेल, त्यानंतर टिश्यू, ऑर्गन सिस्टीम अँड देन लास्ट बॉडी. अशा प्रकारे हा तो चार्ट असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2. राईट द आन्सर ऑफ फॉलोइंग क्वेश्चन्स एनी 3. पहिला बघा डिस्टिंग्विश बिटवीन कंडक्शन अँड कन्व्हर्शन. याचं तुम्हाला दाखवण्यात आलेलं आहे, हे तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकतात. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 एक्झाम्पल आहे, ते एक्झाम्पल आपण सॉल्व करून घेतलेलं आहे. तुम्ही अशाच प्रकारे सॉल्व करून घेऊ शकतात. त्यानंतर तिसरं बघा व्हॉट डज धिस हॅपन. देअर इज अ क्रँगलिंग साऊंड प्रोड्यूस व्हाईल वेअरिंग अ स्वेटर. याचेसुद्धा तुम्हाला आन्सर दाखवण्यात आलेले आहे, ते तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकतात. लास्ट क्वेश्चन बघा ड्रॉ ए नेट डायग्राम ऑफ अ प्लांट सेल अँड शो द सेल. याचं बघा आपण डायग्राम दाखवण्यात आलेली आहे प्लांट सेलची, आणि आपण त्यांना नावेसुद्धा दिलेली आहेत. क्वेश्चन नंबर 3. राईट द आन्सर ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. 1. आयडेंटिफाय द पार्ट्स शो इन द फिगर अँड राईट देअर फंक्शन्स. बघा याचे उत्तर तुम्हाला दाखवण्यात आलेले आहे. सेम याच पद्धतीने तुम्हाला नोट डाऊन करायचे आहे. त्यानंतर 2 नंबरचा क्वेश्चन बघा व्हॉट प्रिकॉशन विल यू टेक ड्युरिंग थंडरस्टॉर्म. याचेसुद्धा तुम्हाला उत्तर दाखवण्यात आलेले आहे. सेम तुम्ही हे नोट डाऊन करून घ्यावे. अशा प्रकारे सर्व विषयांची उत्तरे आपण दिलेली आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा, कमेंट्स करा. चॅनलवर नवीन असला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच नवनवीन माहिती लवकरात लवकर तुमच्याकडे पोहोचण्यासाठी बेल आयकॉन हिट करून ठेवा. महाराष्ट्र फंडा, कर लो दिमाग ठंडा. चॅनल 1, माहिती अनेक. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.